आंतरराष्ट्रीय घडामोडी. आंतरराष्ट्रीय घडामोडी. भारत व जॉर्डन ट्विनिंग करार. ट्विनिंग करार. ट्विनिंग करार. टलेव. ट्विनिंग करार. भारत व जॉर्डन ट्विनिंग करार. ट्विनिंग करार म्हणजे काय? युनेस्को जागतिक वारसा स्थळांचे ट्विनिंग करार करण्यात आले. युनेस्को जागतिक वारसा स्थळ राहताना त्यांचे ट्विनिंग करार करण्यात आले. ऐकून घ्या आता. ट्विन म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. हा, ट्विनिंग म्हणजे दोन वेगवेगळ्या देशातील दोन ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक स्थळांना जुळ्या बहिणी बनवणे. म्हणजे आपलं जसं राज्य, आपलं कसं शहर आहे तसं शहर ते बनवणे, किंवा ते शहर जसं आहे तसं त्या शहराला तसं बनवणं. जसं म्हणता नाही का लोक, आम्ही आता जळगावला सिंगापूर बनवणार आहे. कोण म्हणलं होतं असं? कोण? सुरेश दादाजी. ते म्हटले होते की बा आम्ही आता जळगावला सिंगापूर बनवणार आहे. सिंगापूर माहिती ना काय आहे? एकदम पॉश सिटी. एकदम. पण बनणार नाही आपल्या जळगाव. तसं आता हे भारत व जॉर्डन मध्ये हा ट्विनिंग करार झालाय. त्या ट्विनिंग करार मध्ये काय झालंय की जागतिक वारसा स्थळामध्ये जे आपले ठिकाणं गेले त्या ठिकाणांना त्यांच्या ठिकाणांसारखं बनवणार आहे. तर एक विचारू शकता, जागतिक ध्यान दिवस 21 डिसेंबर संयुक्त राष्ट्राकडून जाहीर झालाय. म्हणून संयुक्त राष्ट्राकडून 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जातो किंवा जाहीर केला जातो. 21 डिसेंबर जागतिक ध्यान दिवस. 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस. आंतरराष्ट्रीय योगा दिवस. मेस्सीचा भारत दौरा. मेस्सी, लिओनेल मेस्सी भारतात आला होता. तो लोक पागल झाले होते है ना. त्या दौऱ्याचं नाव आहे मेस्सीचा भारत दौरा. लिहिला का? त्या दौऱ्याचं नाव काय लिहिलंय पहा, गोट इंडिया टूर 2025. गोट. गोट कसं लिहायचं आहे? असले जा, तुम्ही तसं लिहा. गोट ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम असा त्या गोटचा लॉंग फॉर्म असतो. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. जसं विराट कोहली बी म्हणतो आपण, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. गोट इंडिया टूर 2025 13 ते 15 डिसेंबर 2025 मध्ये तो आला होता. 13 ते 15 डिसेंबर 2025. महत्वाचा खेळाडू बरं का. कशासाठी आणलं होतं त्याला भारतात? राज्यात फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्याला आणलं होतं की बाबा फुटबॉल खेळाला बी प्रोत्साहन भेटलं पाहिजे. त्याच्यासाठी महाराष्ट्रानं एक प्रोजेक्ट चालू केलाय. त्या प्रोजेक्टचं नाव आहे महादेवा प्रोजेक्ट. वेगवेगळे आहे. महादेवा प्रोजेक्ट. मग मेस्सी आल्यावर महाराष्ट्र सरकारनं एक प्रोजेक्ट लॉन्च केलं होतं. त्याचं नाव काय? तर त्याचं नाव होतं महादेवा प्रोजेक्ट. महादेवा प्रोजेक्ट. झालं. महादेवा प्रोजेक्ट. मग त्यांना मेस्सीचा पुतळा बी तयार केलाय. मेस्सीच्या पुतळ्याच्या अनावरण कोलकाताले मेस्सीचा पुतळा बी तयार केलाय. मेस्सी आला होता ना, तर 4 शहरांना भेटी दिल्या त्यानं. कुठे कुठे? 2 तर माहिती पडले आपल्याला आता, मुंबई आणि कोलकाता. एक होतं मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि हैदराबाद. तुम्हाला हे 4 ठिकाणं लिहावं लागतील. मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि हैदराबाद या 4 ठिकाणी त्याने भेट दिली होती. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता.
जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर. जकार्ता, इंडोनेशिया. जकार्ता, इंडोनेशिया. जेनजी माहिती का तुम्हाला? जेनजी काय राहतं? जेनजी हा काय? आताची जनरेशन, बरोबर आहे ना? आताची जनरेशन म्हणजे जे यंग पोर आहेत, आपण नाही, तुम्ही, मी तर म्हातारा झाला ना आता. जेनजी म्हणजे काय? आताच्या काळातले जे पोर आहे तुम्ही, त्यांना जेनजी म्हटलं जातं. का बरं? की नेपाळमध्ये त्यांनी काय केलं, मग डायरेक्ट ते आंदोलनच करून टाकले, त्यांनी तिथली संसदच बरखास्त करून टाकली. लय मारले त्यांना, त्या नेत्यांले. भ्रष्टाचार, घराणेशाही, बेरोजगारी आणि वाढती असमानता तसेच सोशल मीडियावरील निर्बंधामुळे नेपाळमध्ये हिंसक आंदोलन झाले. त्या आंदोलनाचे नेतृत्व सगळ्या यंग पोरांना केलं. त्या यंग पोरांना जेनजी नाव दिलंय. जेनजी, जेनजी. म्हणून त्या जनरेशनला, म्हणजे आता पहिले काय होतं, आपल्या गावात सगळे सरपंच काय करायचे, पैसे काही द्यायचे आणि लोक गरीब असल्यामुळे बोलायचे नाही. पण आता लोक काय झाले, हुशार झाले, त्या सरपंचाला पैसे खाऊन देतात. आता तुम्हाला समजतं ना, तुम्ही आता अकॅडमीमध्ये तुम्हाला समजतं सगळं, की आता 16व्या वित्त आयोगाने आपल्या ग्रामपंचायत मध्ये किती पैसा आलाय. तुम्ही नुसता एक अर्ज लिहून दिला ना, असा, तुम्ही ज्या बी गावात राहता, महाशय ग्रामसेवक साहेब, या 2026 वर्षात आपल्या ग्रामपंचायत टिंबटिंब मध्ये किती पैसे आले याचे विवरण द्यावे आणि खाली तुमची सही, तुमचं नाव, आणि वरती नाव टाकून दिलं माहिती अधिकार कायदा. तो जांभलत तुम्हाला येईन घरी तुमच्या. समजलं का? की बा हे काय केलं बा दादा तुम्ही, तुम्हाला खर्च पाहिजे होता तर मला विचारते ही डायरेक्ट, हे असं का बरं केलं? तर ही जी जनरेशन आहे, जी कोणाला घाबरत नाही, त्या जनरेशनला म्हटलंय जेनजी, है ना? ह्या जनरेशन मध्ये कोणीच कोणाला घाबरत नाही. जो तो त्याच्यासाठी काय म्हणतात त्याला, स्वतंत्र आहे. पहिले लोक काय करा, आपले काय घेणे नाही, कावलेंच्या सरपंचाला पैसे भरीन, तो कशाला भरीन, आता भरी घेऊ त्याच्याकडून. ही जी जनरेशन आहे. मग नेपाळमध्ये काय झालं, त्यांना भ्रष्टाचार वाढवला. त्याच्यानंतर घराणेशाही, म्हणजे मी आता पंतप्रधान आहे, लगेच माया पोऱ्या येईन, तो मी पंतप्रधान बनेन, असं थोडी चालेल का? आता घराणेशाही थोडी राहिली आहे. आता काय आहे, लोकशाही आहे. ज्याला जास्त मतं पडतील तो होईल, बरोबर आहे की नाही? भ्रष्टाचार वाढवला. तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे, तुम्ही फॉर्म भरताय, आता भ्रष्टाचार चालतो का? फॉर्म भरायसाठी पैसे देणे पडता का? म्हणजे पहिले फक्त फॉर्म भरायसाठी 20-20 लाख रुपये द्यायचे लोक. आमच्या पोऱ्याला भरती करी घ्या, हे घ्या 20 लाख, काही फॉर्म बी भरू नका. व्हायचं की नाही पहिले? अरे व्हायचं की नाही? पहिले प्रत्येक भरतीमध्ये पैसे देऊन पोरं घेतले जायचे, म्हणजे आपल्या सारख्यांना चान्सच होता का? आता पाहतो आपण की आपल्या बाजूचा जो 1 रुपया बी देऊ नाही शकत, तो बी भरती होतोय. तर कशामुळे? लोकशाहीमुळे. लोक हुशार झाले ना. आणि पोलीस भरतीच्या टायमाला काय राहणार आहे, कॅमेरे, त्यामुळे काही फ्रॉड होत नाही. पहिले काय व्हायचं, जो ग्राउंडला आला नाही त्याचं ग्राउंड 95 असं व्हायचं, कारण त्यानं पैसे दिले राय. तर असं व्हायचं. आता ते होत नाही. त्यानंतर घराणेशाही, बेरोजगारी होई गेली. आता तुमची जर 5 वर्ष भरतीच निघली नाही, तुम्ही काय होता, बेरोजगार. तुम्ही काय करशाल? भरती कॅन्सल झाली. आता 2025 मध्ये येणार, डायरेक्ट 2035 ला येईन. आता तुम्ही काय करशाल? नाही, तुम्ही काय करशाल? मारतो साल्याने डायरेक्ट, बरोबर आहे की नाही? भरती कस काय घेता नाही, म्हणजे 2026 चालू आहे, अजून 2035 मध्ये भरती, म्हणजे 9 वर्षानंतर भरती होईल. मग मी तर काय करू, शेती 1 जण करीन, 2 जण करीन, सगळे करतील का? तुम्ही बंद केलं तर क्लासवाल्यांचे धाबे बंद, ते बी आंदोलनामध्ये सहभागी, है ना? तुम्ही हे झाले तर पुस्तकवाल्याचे धाबे बंद, तो बी आंदोलनामध्ये तुम्हाला
हे की नाही? तुम्ही नाही आले तर ते राहणाऱ्या बायांचे पैसे बंद, ते बी आंदोलनात तुमच्या पैसे. तुम्ही नाही आले तर मया बी धंदा बंद, मी बी तुमच्या सोबत. मग याला काय म्हणता? संताप. असा संताप ज्या लोकांना येतो त्या जनरेशनला म्हणतात जेनजी. बरोबर आहे ना? तुम्ही फक्त आता एवढं म्हणू द्या त्यांना की ही भरती 1 वर्षासाठी पुढे गेली. 1 वर्षासाठी पुढे गेली म्हणजे 2026 ला होणारच नाही, 27 ला होईल. मारा डायरेक्ट. बरोबर आहे की नाही? तर मग पहिले तर तसंच व्हायचं भाऊ. आम्हाला 2011 मध्ये भरती झाली, डायरेक्ट 2014 3 वर्षानंतर भरती. 14 झाली डायरेक्ट 16 झाली डायरेक्ट 2020. कस काय होणार आहे माणूस भरती? पहिले 2011 भरती मारली होती मी, पहिली भरती माझ्या लाईफ मधली. मग डायरेक्ट 2014 ला झाली म्हणजे 3 वर्षानंतर. तुम्हाला तर दरवर्षी भेटताय. या वर्षी झालं, लगेच पुढच्या वर्षी बी आहेच अजून. 27 मध्ये बी आहे, 26 मध्ये नाही झाले तर, 27 मध्ये नाही झाले मग 28 मध्ये बी आहेच. पण पहिले तसं नव्हतं, फिक्स नव्हतं काहीच. 11 झाली इन कवा कोणालाच गॅरंटी नाही, म्हणून क्लासेस बी चालायचे नाही आणि काही मार्केट नव्हतं. आता डायरेक्ट पहिलेच माहिती पडून जातं की एवढ्या महिन्यांनी भरती होणार आहे. तर मग असं जर झालं की बुवा सरकार बेरोजगार पोरांना त्रास द्यायला लागली, घराणेशाही करायला लागली, तर हे असं होतं. आणि दुसरं सगळ्यात मोठं कारण काय होतं? त्यांना सोशल मीडियावर निर्बंध लादी दिले. त्यांचे इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप बंद. लोक सगळं सहन करू शकतात, पण जर तुम्ही त्यांचं इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअपले जर तुम्ही बंद केलं तर ते अकॅडमी सोडीसन चालले राहते. मी अनिल सरांना तेच सांगले, सर सगळं करायचं, कोणाच्या व्हॉट्सअपले, इंस्टाग्रामले आणि फेसबुकले काहीच बोलायचं नाही, त्याला वापरू द्यायचं. जर आपण या 3 गोष्टी त्यांच्या बंद केल्या तर ते अकॅडमीत राहू शकत नाही. जसं पाण्याविना माणूस राहू शकत नाही, तसे आताची जी जेन जी आहे, मी राहू शकतो, मी जेन जी नाहीये. तुमचा माझा मोबाईल फोडी जण फेकी काढी, आता मोबाईल पहा तिकडे. पण तुमचे जीव असे होत असतील, आपला मोबाईल तिकडे चालू आहे युट्यूबले, गरम झाला असेल का? सर बी काय रोजच मोबाईल लाईन देता, माझा मोबाईल खराब झाला तर सर भरतील का? असं मनात तुमचे विचार येत असतील. व्हॉट्सअपले माझ्या पप्पाचे मेसेज आले असतील, काय म्हणत असतील की नाही? इंस्टाग्रामने कितल्या भारी रील माझ्याकडून आता या क्लासच्या याच्यावर सुटी जातील, असे विचार आहे जेनजींचे सध्या. जेनजीन मध्ये अजून लेडीज डेंजर आहे. अजून जेनजी लेडीज म्हणते डायरेक्ट आम्ही सासू सासरे वागणार नाही, जे होईल ते करूया. हे जेनजीच्या नंतरचे, आताच्या जेनजी म्हणतोय मी. आता नवीनच 16-18 वर्षात पदार्पण केलंय अशा पोरी. पहिल्याच आम्ही पोरांना सांगून देऊ म्हणे, भाऊ तुझे मायबाप आम्हाला चालणार नाही. पोरं बी जेनजी चालेल, नाही तर मला बी नाही चालताय नाही. जेनजी आहे. भ्रष्टाचार सहन होणार नाही, घराण्याशाही होणार नाही, बेरोजगारी बी सहन होणार नाही आणि सोशल मीडिया तर बिलकुलच नाही. हे 4 गोष्टी त्यांना घरी टाकल्या नेपाळमध्ये. पहिले तर त्यांना भ्रष्टाचार, काही बी काम करायचं आहे तर पैसे, घराण्याशाही त्यांच्याच पोरांना दिले कामाले, बेरोजगार कर टाकले त्या पोरांना, भरत्यास काढल्या आणि 5-5, 7-7 वर्ष. आणि शेवट त्यांचे इंस्टाग्राम, फेसबुक सगळं बंद कर दिलं. मग त्या लोकांचा संताप, उद्रेक झाला. जसा एक ज्वालामुखी राहतो ना, तो डायरेक्ट पुरा तबाही कर देतो, तसे ते त्यांच्या संसदेत घुसले आणि प्रत्येक नेत्याला मारलं त्यांना, जाडपूड. आणि नेत्यांचे घर बी चटाय टाकले त्यांना सगळं. डायरेक्ट नेपाळचं वाचलं नाही का तुम्ही? त्यांच्या घरात जायचं त्यांना ठोकले, त्यांचे घर दार जे बी मौल्यवान वस्तू त्या सगळ्या पोट टाकल्या आणि शेवटी तरी मग डायरेक्ट राष्ट्रपती शासनला दिलं. तर याला म्हणतात जेनजी. पहा काय म्हणतोय तो, जेनजी म्हणजे 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या लोकांना म्हणतात. म्हणजे तुम्ही येते 1997 ते 2012 मध्ये ज्या लोकांचा जन्म झालाय त्यांना जेनजी असे म्हणतात. तेव्हा त्यांचे पंतप्रधान होते KP ओली, त्याला राजीनामा दिला. ठीक आहे, चला पुढे. जेनजी समजलं तुम्हाला? सर तुम्ही एकदम भारी समजावता हो.
आशिया खंडातील सर्वात आनंदी शहर कुसुंबा. आशिया खंडातील सर्वात आनंदी शहर मुंबई. मुंबई आहे, मुंबईचे ना. 2 नंबर बीजिंग चीन. मुंबई सगळ्यात आनंदी शहर आहे. जास्त पैसा आहे ना हो, फक्त सकाळी लोकल न जाणं पडतं, बाकी काही नाही. मग आणि पाणी पावसाळ्यात गाऱ्यामध्ये जाणं पडतं, बाकी सगळ्या सोयी सुविधा त्यांना आहे. आशिया खंडातील सर्वात आनंदी शहर कोणतं आहे? मुंबई. एवढं लक्षात ठेवा. कुसुंबा नाही. कुसुंबा हे देश आहे, ते शहर नाही, तो देश आहे. ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर IMP. ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर. हा प्रश्न येतो रे, इंग्लिश मध्ये पाठ करना पडेल तुम्हाला. रेज बाईट जास्त होईल जाईल लिपिटी तुम्हाला समजणार. रेज बाईट RAGEBAIT हा ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर आहे. म्हणजे हा शब्द सर्वात जास्त वापरला गेलेला शब्द आहे. दरवर्षी येतो एक शब्दाने ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर. न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य. न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य NDB चा नवीन सदस्य कोलंबिया. कोलंबिया 10वा आणि उझबेकिस्तान 11वा. न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य 10 नंबरला आहे कोलंबिया आणि 11ला उझबेकिस्तान. हे 2 वाढले. इलॉन मस्क यांनी द अमेरिका पार्टी नावाच्या नवीन पक्षाची घोषणा केली. इलॉन मस्क माहिती आहे ना कोण आहे? ट्विटरचा मालक, टेस्लाचा फाउंडर. इलॉन मस्क यांनी द अमेरिका पार्टी या नवीन पक्षाची घोषणा केली. द अमेरिका पार्टी. अमेरिकेमध्ये त्यांचे वाद चालू आहे ना ट्रम्पचे आणि त्याचे, तो आता ट्रम्पला टक्कर देईन ना. बर, इथं आपण थांबू.